रामकृष्ण हरी. विजय एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विजय एकादश म्हणजे जी एकादश आपण आठवड्या म्हणजे 15 दिवसाला येते. भगवंताचं जे कार्य केलेलं आहे ते कार्याचा सफलदायक म्हणजे एकादश. कारण का त्या एकादशीमध्ये भगवंताला कितपट आपण त्याची सेवा केली, आराधना केली, त्याला आपण त्याच्या कार्यामध्ये कितपट आपण काम केलेलं आहे, मोबदला म्हणजे एकादश. एक दिवस असणारा भगवान परमात्म्याला आपल्या जीवनामधलं स्मरित करण्याचा दिवस एकादश आहे. जीवन जगत असताना सर्वांना जो विचार देणं, तो विचार म्हणजे एकादश. की आपण भगवंताचं कार्य करत असताना एकमेकास सहाय्य करू, त्या न्यायाप्रमाणे जो विचार आहे तो विचार वाटला पाहिजे. आणि विचार वाटल्यामुळं विचारमध्ये जे प्रगती आहे, आणि ती प्रगती म्हणजे विजया एकादश. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं जे जेनाला मोबदला आहे, त्या एकादशीचा मोबदला म्हणजे विजय एकादश. की आपण असा एक संकल्प केला पाहिजे की मी एक तरी सदस्य जोडील. भगवंता, मी तुझ्या नामाचा गोंगाट करीन आणि तुझ्या कार्याला, तुझं नाव घेण्याला एक सदस्य निवडेन. हा जो संकल्प पूर्ण करण्याचा दिवस म्हणजे एकादश आहे. आणि जीवन जगत असताना जे म्हणजे अधिकारी मिळण्याचा दिवस म्हणजे एकादश. तो अधिकारी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला मिळतो. भगवान परमात्म्याच्या नावामध्ये नाव घेतल्यानंतर भगवंताच्या जवळ जाणारा योग म्हणजे एकादश आहे. भगवान परमात्मा हा सर्व ठिकाणी ओक्तकोक्त बसलेला आहे. अशी एक कुठे जागा नाही की भगवान परमात्मा नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी असा असणारा भगवान परमात्मा भरलेला आहे. फक्त मानायचं किंवा न मानायचं आपला विषय आहे. आणि अशा पद्धतीनं जो वीराचं काम करतो त्याच्या मनामध्ये एकच हेतू असतो की लढाई करत असताना माझं कुटुंब सुखी झालं पाहिजे. आणि जो हे अधर्माची लढाई घेऊन सतत लढत असतो, नामाची शस्त्र असा हातात घेऊन, तो वीर. त्याचे साथीदार म्हणजे सहोदर आहे. आणि साथीदाराला घेऊन तो लढतो, निश्चित त्याच्या जीवनामध्ये विजय होतो. हे षड्विकार आहेत: काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार. हे 6 विकार आहेत. 6 विकार एवढं खतर आहेत. संधी सो म्हणतात त्याला आपण. संधी सापडली की ते आक्रमण करतात. भगवंताच्या कार्यामध्ये जे लिचपीच आहेत, ते लिचपीच जे कार्य करतात ते निश्चित त्याच्यावर घाला घालतात आणि आपले सदस्य बनवतात. असे ते विकार आहेत. आणि जे निश्चित भगवंताचं कार्य करणारा वीर आहे, आणि ते मात्र कितीही प्रयत्न करा त्याला हे षड्विकार अजिबात त्याला दाद देत नाहीत. कारण का ते विचाराने परिपक्व असतात. त्यांच्या अंगामध्ये भक्तीचं शौर्यशक्ती असते. आणि त्यामुळे त्यांचे विचार परिपक्व असल्यामुळं, त्याचं कृती परिपक्व असल्यामुळे ते षड्विकार आहेत, अजिबात त्याच्यावर घाला घालू शकत नाहीत. आणि ते ऑटोमॅटिक ते भक्तीच्या शक्तीनं ते पराजय होतात. भगवंतानं जो आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य आहे, आणि ते कार्य
फक्त आपल्याला वाटायचं आहे. तो निवडण्याचा दिवस म्हणजे एकादश आहे. भगवान परमात्मा हा सर्व बाजूने आपल्याला सांभाळणारा देव, त्याची आठवण म्हणून एकादश आहे. आणि अशा पद्धतीने जो वीर करतो तो भगवंताचा पाईक ठरतो. आणि भगवंत नामामध्ये जेवढी आनंद आहे आणि तो त्यांना भगवान परमात्म्याचं नाव घेत असताना तो परमानंद सुखाला प्राप्त होतो. त्याच्या जीवनामध्ये सदैव सुख, दुःखी वस्तू येत नाही. आजच्या या व्याख्यान मालिकेमध्ये एकच आपल्याला शिकायचं आहे, जे कर्म करत असताना भगवंताचं नाव आठवतो आणि भगवंताचं कार्य करतो, हा केवळ एकट्यासाठी नसून भगवान परमात्म्याचं नाव वाटायचं आहे आणि ती कृती करून वाटायचं आहे. जे वीर स्वतः आचरण करतात आणि आचरण करून त्याचं शिक्के समोरच्या व्यक्तीवर पडतात आणि ते त्याप्रमाणे आचरण करून सर्व इंद्रियाला ताब्यात ठेवून आणि षडविकार आहेत याच्या पलीकडे जाऊन ते भगवंताचे कार्य करतात, ते निश्चित भगवान परमात्म्याला मिळतात. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.